दोनों टीम के 13 प्लेयर कमेंट्री बॉक्स में आपको आना है। दोनों टीम के 13 प्लेयर, दोनों भी टीम के कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं है कमेंट्री बॉक्स में। 13 प्लेयर कमेंट्री बॉक्स में तुरंत आइए, मैच हम शुरू करने जा रहे हैं। पुनाजी कलंगुटकर अँड जगत सरकार इज द ओपनिंग प्लेयर आणि पहिल्या षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय तो राजेश सोरठे। पहिला चेंडू राजेशचा, वेगवान चेंडू, अप्रतिम फटका, स्टँड अँड डिस्पॅच डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये, पण चेंडू थोडासा पॉज होतोय। चांगलं एक्झिक्युशन होतं, चांगला फटका, चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय। चेंडू लँड झाल्यानंतर लगेचच पॉज झाला, तो ट्रॅव्हल झाला नाही डीप मध्ये, पण पहिल्या चेंडूवर चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं पुनाजी कडून। दोन धावेने खातं उघडले पुनाजी कलंगुटकरने। त्याच्यासोबत आपण बघतोय जगत सरकार, फुल टॉस आहे, ऑफ ड्राईव्ह, शॉर्ट कव्हरला बॅकअप तिथे आहे आणि एकच धाव आहे चेंडूवर। धावसंख्येत होईल ती बरं, धावसंख्येत धावफलकाकडून अंकित झाली ती आपण बघतोय ती 3 धावा। जगत सरकार गोवा प्रीमियर लीग मध्ये फॉर्मच्या शोधामध्ये आहे। शाहीदने सुद्धा फॉर्म शोधत होता, पण त्याला फॉर्म मिळालाच नाही या स्पर्धेमध्ये। जगत ऑन स्ट्राइक, नेक्स्ट बॉल फ्रॉम राजेश, हो बॉटम हँड, चेंडू हलक्या त्याने प्लेस केलाय, थोडासा वेळ चेंडू हवेमध्ये निश्चित होता, पण सेफ शॉट आहे, जास्त मोठी रिस्क घेतली नाही राजेशच्या अगेन्स्ट। एकच धाव येते चेंडूवरती, म्हणजेच फलंदाज जगतला, आणि धावसंख्येत होईल ती बरं, एकूण धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 4 धावा। पुन्हा जॉन स्ट्राइक, चेंडू हवेमध्ये, मिस टाइम, क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे। हर्षद मातोंडकर चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही, थोडासा मिस टाइम झाला फटका, प्रॉपर कनेक्ट झाला नाही या चेंडू, आणि दरम्यान आपण बघतोय फलंदाज स्ट्राइक रोटेट करतायत आणि एकदा तिथे कंप्लीट करून धावसंख्येला देतात आकार धावफलकावर आपण बघतोय। एकूण धावसंख्येची अंकित झाली ती 5 धावा। कट केलाय, लास्ट वेळेला लेट कटचा फटका, क्विक सिंगल, शेकी सिंगल कंप्लीट झाली आहे। चांगल्या गोलंदाजासमोर चांगली रणनीती, जेणेकरून धावफलक सतत हलता राहील, धावा येतील धावफलकावर, हा प्रयत्न सुरू आहे दोन्ही फलंदाजांचा। फुल टॉस आहे, ऑफ ड्राईव्ह, शॉर्ट कव्हरला चेंडू कव्हर होईल तोपर्यंत क्विक सिंगल पुन्हा एकदा, आणि त्याचबरोबर पहिलं षटक इथे समाप्त होते, एका षटकाचा खेळ समाप्त होतोय। अखिल परब मला सांगतो एकूण धावसंख्येची अंकित झाली आहे ती बरोबर 7 धावा धावफलकावर। पहिल्या सत्रामध्ये आपण बघतो फलंदाजी सुरू मैदानावर बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच इंडियन्स कॅपिटल। गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय पॉवर प्ले संपल्यानंतर, आणि बघूया या षटकामध्ये कुठला गोलंदाजी मार्कवर। आय थिंक आसिफ शेख इज अ न्यू बॉलर। विकेटच्या मागून येऊन थॉमसने काहीतरी चर्चा केली आसिफ शेख सोबत, आणि बघायचं आसिफ शेखकडे आता मात्र काय उत्तर असणार आहे गोलंदाजीमध्ये। पहिल्या षटकाकडे धावसंख्या धावफलकावर 7 धावा। पुन्हा जॉन स्ट्राइक, पहिला चेंडू आसिफचा, इनसाइड आउट, कव्हर्स मध्ये एक्झिक्यूट केलाय, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक पण चेंडू थांबत नाहीये, अपिस्ट अँड पनिश, अप्रतिम चौकार, गुड शॉट, व्हेरी वेल एक्झिक्युटेड शॉट, इनसाइड आउट, व्हेरी गुड कनेक्शन, अँड रिझल्ट इज द 4।
धावसंख्या 11 दुहेरी अंकामध्ये. आरसीबीच्या पहिल्या चेंडूवर त्याचं स्वागत चौकाराने केलंय पुन्हाजी कलंगोटकरने. हो, पुन्हा चेंडू बाहेरून खेळण्याचा प्रयत्न. एसटीच्या मागून थॉमसने प्रयत्न केला. किंचितची बॅट आय थिंक हवेमध्ये होती जेव्हा चेंडू पास झाला विकेटच्या बाजूने. बाल बच गए. हो, पुन्हा चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. अप्रतिम डिलिव्हरी. आउट स्विंग जबरदस्त पाहायला मिळतो या गोलंदाजीमध्ये. हो, जबरदस्त. काय कट केला चेंडूला. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. लेगस्टिक वरून तो जवळजवळ अर्धा फूट बाहेर वळवल्या चेंडूला. गुड बॉलिंग. आसिफ. हो, कट करायचा प्रयत्न. चेस केलाय, पाठलाग केलाय. वाईट बॉल पंचांनी सिग्नल दिलाय. वाईट बॉल अभि तळेकर. तटस्थ पंचांची भूमिका स्पर्धेमध्ये आपण बघतो या चारही पंचांच्या माध्यमातून. आजच्या दिवसातला, आजच्या रजनीतला हा शेवटचा सामना आहे. इट्स द लास्ट मॅच ऑफ द डे. ट्रिपल एस सुपर किंग वर्सेस इंडियन्स टायटल, इंडियन्स कॅपिटल. मुश्ताक भाई अहमद यांचा हा संघ. हो, अप्रतिम अप्रतिम चेंडूची फेक. गुड बॉलिंग. अत्यंत जबरदस्त षटक पाहायला मिळते मैदानावर. एकमेव चौकार आपण बघितला तो फलंदाज कव्हर्स मध्ये एक्झिक्यूट केला तो पुनाजीने, पण त्यानंतर मात्र अजिबात संधी नाहीये. गुड बॉलिंग. बॅक टू बॅक 3 डिलिव्हरीज डॉट. एक मात्र वाईट त्याच्यामध्ये आहे. बॅक टू बॉल खेळण्याचा प्रयत्न. मिडॉफमध्ये चेंडू जातोय तोपर्यंत मी तिथे एक धाव लेग बाईचा इशारा येतो पंचांचा. धावसंख्येत होईल ती भर. एकूण धावसंख्या आपण बघतोय अंकित झाली धावफलकावर ते 13 धावा. 13 ऑन स्कोर कार्ड. स्ट्रायकिंग इला जगत. लेफ्ट आर्म सीमर वर्सेस लेफ्ट आर्म बॅट्समन. आसिफ शेख. क्रॉस बॅटेड शॉट. क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय. आवाक्याच्या बाहेर चेंडू. पॅरल स्ट्रोक आहे. पंचांचा इशारा. सीमारच्या बाहेर 6 धावा. Parallel shot from Jagat Sarkar. You can see the action replay on a huge screen. What a shot is that. Magnificent shot. And dispatch out of the park. 6 runs for Jagat Sarkar. And score moves on 19 on the board. After completion of 2 over. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावफलकावर. अजूनही मैदानावर आपण बघतोय की 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर या षटकात आय थिंक राजेशच पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय बॉलिंग मार्कवर. गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर राजेश. ऑन साइडला प्लेस केलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑन येतो चेंडू ते कव्हर करेल. चांगला क्षेत्ररक्षक आणि फिक्स होतो. चांगली गुड थ्रो. एकच धाव. लीग टेबल मधून जर पुढे जायचं असेल, पुढच्या पायरीवर जाऊन पोहोचायचं असेल तर सामना जिंकणं खूप इम्पॉर्टंट ट्रिपल एस किंग साठी. ट्रिपल एस किंग साठी निश्चितच करूया की मरोची स्थिती आहे. सामना जिंकणं इम्पॉर्टंट आहे. राजेश अगेन फॉर जगत. क्रॉस बॅटेड शॉट. टिपिकल शॉट आणि फेकून दिले मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक पॅरल स्ट्रोक. षटकार. What a shot is that. Magnificent shot from Jagat Sarkar.
ट्रिपल एस स्टार आपण बघतो, ट्रिपल एस सुपर किंग स्पर्धेमध्ये आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सामन्यात ते जिंकले, व्हेरी फर्स्ट मॅच जिंकले, नंतर एक सामना पराभूत झाले, पुन्हा एकदा जिंकले, आतापर्यंत 3 सामने खेळले, 2 जिंकले, 1 पराभूत, त्यामुळे जिंकणं इम्पॉर्टंट आहे. लीग मध्ये रन रेट मेंटेन करावा लागेल या संघाला. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता पण इथे लाईन पूर्णपणे मिस केली. राऊंड विकेट राजेश गोलंदाजी करतोय, त्याच्याकडे क्षमता आहे गोलंदाजी करत असताना दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची. राजेश सोटे अगेन फॉर जगत. रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा करण्याचा प्रयत्न, पुन्हा मिस. ऍक्शन रिप्ले जणू काही. मागचा चेंडू पुन्हा टाकला तो राजेशने जगतच्या समोर. पहिल्या चेंडू एक धाव स्ट्राईक वर आलं, ते जगतला षटकार ठोकला, पण नंतरचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत राजेशने. हो, फटका बनवला आहे, स्वतःच्या तिथे जज करतोय आणि इथे चूक अजिबात होणार नाहीये. वाईडिश लॉंगॉनला अप्रतिम झेल. सुपरमॅन समर्थ गावस आणि फलंदाज बाद. आप देख रहे हैं स्क्रीन के ऊपर एसएफवी वास्को के ओनर एडमिन फर्नांडिस, जिनका तहे दिल से स्वागत हम करते हैं इस टूर्नामेंट में, जिनका आगमन हो चुका है हमारे मंच के ऊपर. एडमिन फर्नांडिस का दिल की गहराई से इस्तेमाल करते हैं, स्वागत करते हैं इस गोवा प्रीमियर लीग में, इस मंच के ऊपर. तो 3 ओव्हर की समाप्ती हो चुकी है. 3 षटकांचा खेळ समाप्त नाही. आय थिंक अजून एक चेंडू शिल्लक आहे, कारण विकेट आपण बघितलं गमावली. एक चेंडू अजूनही शिल्लक. येस, 1 to go. अजून एक चेंडू शिल्लक आपण बघतोय स्क्रीनवर. एक फलंदाज बाद झाला. जगतची विकेट इथे मात्र मिळाली. जगतला पूर्णपणे फ्रस्ट्रेट केलं आणि निश्चितच तो फटका मोठा मारण्याच्या प्रयत्नामध्ये जगत तंबूत परतला. सरोज प्रामाणिक इज द न्यू बॅट्समन. पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजीने इम्प्रेस केलं या फलंदाज खेळाडूने आणि नंतरच्या दोन्ही सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करून मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारला. सर 3 चेंडू 3 मॅन ऑफ द मॅचचे अवॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहेत. राजेश सोटे पुढचा चेंडू. हो, कट करण्याचा प्रयत्न, थोडासा सबमरीन काल राहतोय चेंडू. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. जगत सरकारची विकेट या षटकामध्ये राजेश सोटेने मिळवली आहे आणि मैदानावर आपण बघतोय 1 गडीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या एकूण अंकी झाली ती धावफलक 26 धावा आणि बघायचं अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा करताना आपण बघतोय 8.66 ची गती ठेवली आहे. अजूनही 3 षटकांत बघायचं किती धावसंख्येचं लक्ष इथे उभा राहील. आतापर्यंत जो अनस्टॉपेबल आणि अनबिटेबल संघ आहे तो म्हणजेच इंडियन्स कॅपिटल मुश्ताकभाई अहमद यांचा, तो संघ बघायचा आहे ती उरलेल्या 3 षटकांमध्ये आणि काय कामगिरी करतोय. कारण आपण ज्याप्रमाणे बघितले की पहिल्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा बॅटिंग आपण बघितली ते म्हणजेच सरोज प्रामाणिकची, त्याने मात्र धुमाधार फलंदाजी केली आणि आता मात्र निर्णय घेतलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. थँक्यू सो मच अभि तळेकर. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुढचे 3 षटकं शेष आहेत आणि आवाज ऐकू आपण अभिषेक शानूचा. Hi, I'm Pali Kalmutkar, myself right-handed batsman and right-handed spin bowler, and my favorite tennis ball player is Paresh Patikar. थैंक यू सो मच. अभी थे हमारे बीच मौजूद प्रसाद परब्दा. और अब देखिए जगत सरकार ओपनिंग करने के लिए आए थे. लगातार स्टार्ट तो कर रहे हैं, 1-2 बाउंड्रीज इनके बल्ले से आ रही है, लेकिन बड़े स्कोर में अपने आप को कन्वर्ट नहीं कर पा रहे हैं. सरोज ने तो पहले मैच में अच्छी बैटिंग की थी.
इस मैच में भी कुछ उसी तरह की बल्लेबाजी करना चाहेंगे, लेकिन इस बीच फिलहाल यहां पे फायदा गेंदबाज को इस चीज का भी मिलता हुआ कि बाउंड्री लाइन यहां पे थोड़ी बड़ी है और आपको बहुत ज्यादा पावर जनरेट करने होते हैं, उसके बाद गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती है। अब यहां पर देखिए बाहर की गेंद को बैकफुट पर जाके खेला था बाउंड्री लाइन की तरफ। बैकवर्ड पॉइंट पर फील्डर मौजूद, सर्कल के बाहर आपको नजर आएंगे। ये शॉट बहुत जोर से, लेकिन कहां जाएगी? अरे फिलहाल यहां पर एक अच्छा क्रिकेट कैच अगर आप ड्रॉप करेंगे तो निश्चित तौर पर ये टीम के लिए एक सही संकेत नहीं होगा। लेकिन यहां पर सरोज प्रामाणिक, जो कि अभी तक 3 मैचेस खेले हैं इन्होंने और तीनों के मैन ऑफ द मैच, ब्लॉक करने की कोशिश इस बार। और सरोज प्रामाणिक की अब यहां पर नजरें भी मैन ऑफ द सीरीज की तरफ होंगी, जिस तरह से लगातार हर मैचेस में इनका परफॉर्मेंसेस रहा है। 1-2 विकेटें ले ही जाते हैं, उसके बाद और रन्स भी इनके बल्ले से आते हैं। तो इसी के साथ यहां पे इस ओवर में लगातार रन्स को आगे बढ़ाने की कोशिश। इस ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी की। अपाली ने बहुत अच्छी गेंदबाजी की। तो ओवर नंबर 4 यहां पे कंप्लीट हुआ और 4 ओवर के बाद स्कोर है 31, लॉस ऑफ 1 विकेट। चलिए अब हम स्क्रीन पर देखेंगे अरशद को। Hi, Arshad Mathur. Right arm bowler, right arm batsman. माझा फेवरेट प्लेयर असा अविनाश डोके. कोई आके बोला मेरे से। और इसी के साथ यहाँ पर इस बार बल्ला तो चलाया है, यानी कि 11 गेंदें और शेष रह गई है। यहां से 11 गेंदों में कितने रन और बना पाएंगे, क्योंकि इसके बाद सिर्फ और सिर्फ 1 ओवर है और आपको कम से कम 60 से 70 रन तो चाहिए इस मैदान पर। सरोज के लिए राह आसान रहेगी नहीं, लेकिन फिलहाल सिंगल डबल के साथ स्ट्राइक को रोटेट करते हुए और अंपायर का इशारा लेग बाय का आता हुआ। शॉट तो बहुत कड़क है, शॉट बहुत दूर भी जाएगी और निश्चित तौर पर 6 के लिए जाएगी। इस तरह से यहां पर एक और छक्का जुड़ता हुआ टीम के खाते में। जगत ने 2 छक्के लगाए और यहां पर अब पुना जी के भी बल्ले से छक्के का आगमन हो चुका है। इस बार फिर से सिर्फ और सिर्फ सिंगल के लिए। इस बार शॉट को हवा में उछाल दिया है, यहां पे गेंद जाएगी नो मैंस लैंड में और डबल के लिए यहां पे चल पड़े हैं दोनों ही बल्लेबाज। और इस 2 रन के साथ स्कोर भी आगे बढ़ता हुआ जा पहुंचा 42 पर
इस बार फिर से उछाल दिया हवा में, इस बार फील्डर आ रहे हैं, क्या नो मैंस लैंड में जाएगी इस बार? नहीं, फील्डर तो पहुंचे थे और इनको अपने हक में तब्दील करना चाहिए था। और जैसे शॉट्स लगा रहे, निश्चित तौर पर जरूर चाह रहे होंगे कि वहां पे बाउंड्री आए, लेकिन ऐसा कुछ हो नहीं पा रहा है। तो इसी के साथ यहां पर ओवर का हुआ समापन। तो 5 ओवर हुए समाप्त, 5 के बाद स्कोर है 44, लॉस ऑफ 1 विकेट। Hi, I'm Akash Naik, right-arm fast bowler and batsman. All the favorite players are Patti Batti. है यहां पर दोनों ही बल्लेबाज से। शॉट उछाल करके खेला है, वहां पे फील्डर है नीचे भी और पीछे भी। इस तरीके से यहां पर जाना पड़ेगा बल्लेबाज पूना जी को वापस पवेलियन की तरफ। केन ने यहां पे अच्छा कैच इनके द्वारा, और इस तरह से एक और विकेट जाएगा वापस। और अब देखने वाली बात होगी कि अब कितने रन्स और आ पाते हैं आने वाले कुछ गेंदों पर। Hi, I'm Abdul Mateen Khan, right-handed batsman. My favorite tennis player is Sarkar. फिलहाल अब यहाँ पर बाहर जाती हुई गेंद, निश्चित तौर पर अंपायर का इशारा वाइड का आता हुआ, एक एक्स्ट्रा रन यहाँ पे जुड़ता हुआ। सरोज प्रमाणिक आपको नॉन स्ट्राइक पर नजर आ रहे हैं और उनके बल्ले से अभी